टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। न्यायासाठी धुळ्यात 71 वर्षीय बाबांचे अमरण उपोषण। नकाने येथील श्री जैतोबा महाराजांचे मंदिर ठरतंय भाविकांचे श्रद्धास्थान। धुळ्यात चर्मकार समाज बांधवांतर्फे एकच जल्लोष। कापडणे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर राहील उपसरपंच हरीश पाटील यांचे प्रतिपादन। सरल एज्युकेशन सोसायटी संचलित महाविद्यालयांचा हिरक महोत्सव उत्साहात संपन्न। किसनराव सोनोजी करणकाळ न्यू सिटी हायस्कूल धुळे येथे हस्तलिखित अंक प्रकाशन सोहळा संपन्न। धुळे तालुक्यातील अजंग येथे पीएचडी प्राप्त प्राध्यापक डॉक्टर मनीषा पाटील यांचा सत्कार। लोकशाही या मराठी न्यूज चॅनलवरील बंदी तात्काळ उठवावी साक्री तहसीलदारांना निवेदन। गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल वाखारी तालुक्यात देवळा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात संपन्न। भूमी अभिलेख कार्यालयाच्या गैरकारभाराविरोधात 71 वर्षीय राजू महावीर जव्हारकर यांनी धुळे शहरातील क्युमाइन क्लब समोर अमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत अमरण उपोषण सुरू राहील असा इशाराही राजू जव्हारकर यांनी दिला आहे। धुळे येथील राजू महावीर जव्हारकर हे गेल्या अनेक वर्षांपासून सिटी सर्वे क्रमांक 4782 प्लॉट नंबर 144 येथे राहत आहेत। धुळे शहरातील सावरकर मार्ग, विष्णुनगर, मोचीवाडा, देवपूर धुळे ही वडिलोपार्जित जागा आहे। ही जागा दोन्ही भावांच्या नावे करून द्यावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून भूमी अभिलेख कार्यालयाकडे करीत आहेत। मात्र लहान भाऊ याने अधिकाऱ्यांना हाताशी धरून सदर जागा त्याच्या नावे करून घेतली आहे। यावरून माझ्यावर अन्याय झाला असून मला न्याय मिळावा यासाठी मी अमरण उपोषणास बसलो आहे अशी माहिती राजू जव्हारकर यांनी दिली। धुळे तालुक्यातील नकाने परिसरात श्रद्धास्थान असलेल्या श्री जैतोबा महाराज मंदिरात भाविकांची दिवसेंदिवस दर्शनास व धार्मिक कार्यक्रम साजरे करण्यासाठी रेलचेल वाढत आहे। काल देखील सामाजिक कार्यकर्ते तथा भाविक उदयभाऊ शेणकर यांनी देखील धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते। धुळे तालुक्यातील नकाने गावापासून 2 किलोमीटर अंतरावर जागती ज्योत श्री जैतोबा महाराजांचे मंदिर आहे। सदरचे मंदिर स्वयंभू असून ते नकाने व वाडीभोकर ग्रामस्थांचे पावन व श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते। श्री जैतोबा महाराजांचे हे देवस्थान मनोकामना पूर्ण करत असल्याने स्थानिक व पंचक्रोशीतील भाविक येथे येऊन आपली मानता व नवस फेडण्यास येत असतात। तसेच दर्शनासाठी देखील मोठी हजेरी लावत असतात। कालही सामाजिक कार्यकर्ते उदयभाऊ शेणकर यांच्या वतीने या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते। यावेळी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। जैतोबा बाबाचे मंदिर फार पूर्वीचे स्वयं आहे, पूर्वीपासूनच आहे आणि जागती ज्योत ताने आम्ही सेवाकरी आम्ही इथले। किती वर्षापासून हे मंदिर आहे? हे मंदिर म्हणजे फार जुनं आहे, म्हणजे स्वयं आहे, स्वयंभू मूर्ती। स्वयंभू मूर्ती पिढ्यानपिढी हे आमचे नकाने गाव पूर्वी इथे होतं, या परिसरामध्ये होतं। नकाने देवपूर धुळे नकाण्यापासून साधारण किती? नकाण्यापासून साधारणतः 2 किलोमीटर अंतरावरती मंदिर आहे। मंदिर आणि इथे कार्यक्रम ठेवला आहे उदयभाऊ शेणकरांनी कार्यक्रम ठेवला आहे। धुळे गार्डनच्या पुढे जागती ज्योत आहे आणि नकाने आणि भोकर जे गावाकडचे लोक आहे त्यांचं कुलदैवतच आहे हे। यांना इथले परवानगीशिवाय कुठलंच काम करत नाही आणि ग्रामीण जनतेचं श्रद्धास्थान असलेलं जैतोबा महाराजांचं मंदिर आहे आणि आज महाराजांनी जी आज्ञा केली त्या आज्ञेने आम्ही काम करतोय। मग करता महाराज आहे, आपण सगळे फक्त निमित्त मात्र आहे। बोला जैतोबा महाराज की जय, बजरंग बली की जय, सियावर रामचंद्र की जय। त्यांना विनंती आहे
की तुम्ही एकदा ह्या ठिकाणी अवश्य भेट द्या, तुमच्या मनाला नक्कीच शांती मिळेल. आणि धुळ्याजवळ इतकं चांगलं स्थान आहे पण बऱ्याच लोकांना माहिती नाही, तर सर्वांनी आलंय तर तुम्हाला नक्कीच आनंद होईल, एवढं बोलतो. आजच्या कार्यक्रमाचं काय नियोजन आहे तुमच्याकडे? नाही तुमच्याला धुळे देवपुरातील अंडाकृती बगीचा येथील अतिक्रमित वाचनालय हे अतिक्रमण विभाग मनपा धुळेतर्फे आज जमीनदोस्त करण्यात आले. यामुळे या जागेवर संत शिरोमणी रविदास महाराज यांचा पुतळा उभारणीचा मार्ग मोकळा झाल्याने आज संत शिरोमणी गुरु रविदास युवा बहुउद्देशीय संस्था धुळे व समाज बांधवांतर्फे एकच आनंदोत्सव साजरा करण्यात आला. धुळे शहरातील सिटी सर्वे क्रमांक 4782 अंडाकृती बगीचा पश्चिम बाजूस देवपूर येथील वास्तू संत शिरोमणी गुरु रविदास यांच्या उभारण्याकामी येथील अनधिकृत वाचनालय हटविण्यात यावे यासाठी संत शिरोमणी गुरु रविदास युवा बहुउद्देशीय संस्था धुळेचे अध्यक्ष पैलवान रामभैया उर्फ रामेश्वर चित्ते यांच्यातर्फे मनपा प्रशासनाकडे गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा केला जात होता. मात्र या पाठपुराव्याची दखल आज संक्रांत या सणाच्या दिवशी घेतली गेल्याने आज धुळे मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकातर्फे सदरचे वाचनालय जमीनदोस्त करण्यात आले आणि या जागेवर संत शिरोमणी गुरु रविदास यांचा पुतळा बांधणीचा मार्ग मोकळा व मंजुरी मिळाल्याने आजची संक्रांत खऱ्या अर्थाने चर्मकार समाज बांधवांमध्ये गोडवा घेऊन आली हे मात्र नक्की. या शुभदिनी समाज बांधवांना न्याय मिळाल्याने समाज बांधवांनी या ठिकाणी आनंद उत्सव साजरा केला. या प्रसंगी संत शिरोमणी गुरु रविदास युवा बहुउद्देशीय संस्था धुळेचे अध्यक्ष रामेश्वर चित्ते, प्रल्हाद चत्रे, साहिल चित्ते, जगन बर्वे, ज्ञानेश्वर पवार, रवी पवार, ॲडव्होकेट योगेश मुकुंदे, रवी केसावलेकर, सुरेश कांजरेकर, गोविंद चित्ते, मोहित चित्ते, कैलास अकवारे आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. पहिले सर्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आणि आमचे संत शिरोमणी गुरु रविदास यांना अभिवादन करून मी आज ही मकर संक्रांती आहे. आज आमचे मकर संक्रांतीच्या दिवशी आज आम्हाला संत शिरोमणी गुरु रविदास यांच्या पुतळ्याची स्मारकची जागा आम्हाला भेटली. आज खऱ्या अर्थाने आमचं तोंड गोड झालंय. आज आमचा समाज आनंदाने आमची संक्रांती म्हणजे आज दिवाळी साजरी झाली आमची. आज या कृपेने आज आम्हाला जे न्याय भेटलंय, आज आमच्या गुरूंच्या स्मारकसाठीची जागा आम्ही विचार केली होती की ती जागा 2012 पासून आमची लढा चालू होता आणि त्यापासून मंजुरी घेतली होती. नगरपालिकेने आम्हाला पुतळा तयार करून दिला. त्याच्या अर्थ जागा कुठे डोक्यावर घेऊन पुतळा फिरवायचा का अशी गती होऊन गेली होती. आपल्या समाजाचा एक व्यक्तीला आम्ही लहान पोरांना शिक्षण करण्यासाठी ही जागा दिली होती. त्यांनी हडप करून अनधिकृत करून तिथे वाचनालय उघडू करून समाजाला जागा देत नव्हता. 25 वर्षापासून त्याला आम्ही न्याय मागत होतो. बाबा रे तू निघून जा, तिथे पुतळ्याची जागा आहे, आम्हाला पुतळा बसवायचा आहे. तो ऐकत नव्हता. समाजाचे वरिष्ठ लोकही गेले, माजी अध्यक्ष, समाजाचे कार्यकर्ते, लहान मोठे सर्व पोरं गेले. त्याला विनंती केली, हात जोडून विनंती केली, बाबा रे पुतळ्यासाठी जागा दे. ऐकायच्या परिस्थितीत नव्हता. मी काही देऊ शकत नाही, तुम्ही तिकडनं निघा, मी काढून. आम्ही ती नगरपालिकेला पाठपुरावा केला. नगरपालिकेकडनं पाठपुरावा करून ते एक कागद टिप्पणी फिरवून 2 वर्षापासून त्याला 1.5 महिना पहिले आम्ही सील केला. सील केल्यानंतर त्याची पूर्तता पुरी केली. टिप्पणी फिरवली. आयुक्त, उपआयुक्त, अतिरिक्त आयुक्त राव साहेब यांच्या फिरून एक कागद फिरून त्याच्यानंतर ती आम्हाला न्याय भेटला. त्याच्यानंतर ती सील केल्यानंतर तो कोर्टात गेला. कोर्टाने खालचा निकाल आपल्या बाजूने दिला. त्याच्यानंतर तो अपिलीला गेला. अपिली बी आपल्या बाजूने निकाल लागणार आहे. आणि त्याच्यानंतर नगरपालिकेला ही जागा समाजाची, शासनाची जागा, कॉर्पोरेशनची जागा ही नगरपालिकेला भेटली. नगरपालिकेकडनं आपण न्याय मिळाला आणि ती जागा आपल्याला आपल्या सुकृत केली. आणि आता गुरु रविदास यांचा स्मारक बनणार ही खात्री, ही 100% काळ्या नगराची रेषा झालं. आणि आज खऱ्या अर्थाने पुरे चर्मकार समाजाला न्याय भेटला. म्हणून आज आमची दिवाळी आहे. जय रविदास. धुळे तालुक्यातील कापडणे येथील ग्रामपंचायत उपसरपंचपदी हरीश सुभाष पाटील यांचे गट नेते भगवान विनायक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली
बिनविरोध निवड करण्यात आली। यावेळी सर्व सदस्यांच्या एकमताने बिनविरोध निवड पार पडली। तत्कालीन उपसरपंच प्रवीण पाटील यांनी स्वखुशीने आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने हरीश पाटील यांची बिनविरोध उपसरपंचपदी निवड करण्यात आली। कापडणे ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच सोनीबाई भिल यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली। यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून प्रभारी ग्रामविस्तार अधिकारी एन.आर. पाटील, ग्रामविकास अधिकारी मेघा भामरे यांनी कामकाज पाहिले। यावेळी ग्रामपंचायत सदस्य हिम्मत चौधरी, वंदना पाटील, वैशाली माळी, उज्ज्वला माळी, अमोल बोरसे, प्रवीण पाटील, महेश पाटील, आशाबाई पाटील, श्रद्धा पाटील, अक्काबाई भिल, जितू भिल, अलकाबाई भामरे, वैशाली पाटील, निलेश जैन, महेश माळी आदी उपस्थित होते। यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच हरीश पाटील यांचा पुष्पहार, माळ गळ्यात घालत पेढे भरवत अभिनंदन करण्यात आले। यावेळी हरीश पाटील यांची डीजेच्या तालावर वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। यावेळी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष नवल पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य भैया बोरसे, भैया विनायक माळी, माजी उपसरपंच बापू माळी, रमेश विठोबा माळी, माजी उपसरपंच बंडू कौतिक पाटील, शेतकरी संघटनेचे आत्माराम पाटील आदी उपस्थित होते। सरल एज्युकेशन सोसायटी संचलित CS बाफना हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय सरस्वती कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय CS बाफना तांत्रिक विद्यालय व किमान कौशल्य विभाग रुक्मिणी देवी मंडलिक प्राथमिक विद्या मंदिराचा काल हिरक महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाप्रसंगी खासदार डॉ. सुभाष भामरे, माजी कृषी सभापती अरविंद जाधव, देवेंद्र पाटील, भैया साहेबराव रवंदळ, जिल्हा परिषद सदस्य राम भदाणे, दिनेश माळी, भाऊसाहेब देसले, किशोर सिंघवी, श्यामकुमार बडगुजर तसेच संस्था अध्यक्ष बापूसाहेब, श्री मधुकरराव देवराम पाटील, उपाध्यक्ष अण्णासाहेब, श्री लक्ष्मण ओंकार पाटील, चेअरमन भाऊसाहेब, श्री अक्षय दिलीप सूर्यवंशी, सचिव आप्पासाहेब, श्री जयवंत बाबूराव सूर्यवंशी, खजिनदार भाऊसाहेब निखिल किशोर सिंघवी, सहसचिव भाऊसाहेब प्रभाकर भिका कोठावदे, सदस्य नानासाहेब गणेश माणिक बडगुजर, आबासाहेब नितीन गोपीचंद सूर्यवंशी, दादासाहेब चंद्रकांत जगन्नाथ पाटील, आबासाहेब हिरालाल पंडित पाटील, आईसाहेब श्रीमती सकवारबाई देवराम पाटील, दादासाहेब अमोल पाटील, आप्पासाहेब BR सूर्यवंशी, AY कासार, श्रीमती RD पाटील, JD साबळे, संदीप पाटील, HD सूर्यवंशी, शिक्षक संघ अध्यक्ष नंदलाल पाटील आदी सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला। आज दिनांक 14 जानेवारी 2024 रोजी धुळे रूरल एज्युकेशन सोसायटी अंतर्गत CS बाफना हायस्कूल, ज्युनियर कॉलेज, सरस्वती कन्या विद्यालय आणि रुक्मिणी देवी मंडलिक प्राथमिक विद्यालय ह्या तिघांचा संयुक्तरित्या संस्थेचा 60वा वर्धापन दिन म्हणजेच हिरक महोत्सव साजरा करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर बाबासाहेब म्हणजेच डॉक्टर सुभाष भामरे यांना निमंत्रण देण्यात आलं होतं आणि कृषी सभापती, माजी सभापती श्री अरविंद जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेण्यात आला। नंतर मान्यवरांच्या हस्तेच गणवेश वाटप, प्रथम आणि द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांचे बक्षीस वाटप ह्या सगळ्या आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला। नंतर तिळगुळाचं वाटप करून कार्यक्रमाचा सांगता करण्यात आला। नंतर शाळेचेच माजी शिक्षक श्री साबळे सर यांच्यातर्फे संस्थेला सॅनिटरी पॅड नॅपकिनचे मशीन भेट देण्यात आले। ते मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून स्वीकार करण्यात आला आणि तसेच PR पाटील सर जे आता हयात नाहीत त्यांच्या चिरंजीव म्हणजे संदीप यांच्यातर्फे संस्थेला दोन्ही शाळांना मिळून 6 ग्रीन बोर्ड भेट त्यांच्या स्मरणार्थ देण्यात आले। किसनराव सोनूजी कर्णकार न्यू सिटी हायस्कूल धुळे येथे हस्तलिखित अंक प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या प्रसंगी सुरेश गुलाबगीर गोसावी यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती। अध्यक्षीय भाषणात माननीय JP कुईटे हे साहेबांनी शालेय उपक्रमातून विकास व्यक्तिमत्व विकसित होत असते, हस्तलिखित अंक माध्यमातून विविध विचार प्रकट होत असतात याविषयी मार्गदर्शन केले। मराठी, हिंदी, संस्कृत, इंग्रजी, विज्ञान विषयावर स्वतंत्र हस्तलिखित अंक तयार करण्यात आले। त्यात संपादन MR काकडे, CR देसले, VK सोनवणे, SK चौधरी, RA मावची आदींनी संपादकीय काम पाहिले। हस्तलिखित अंक सजावट कला शिक्षक JV जोशी, JM ठाकरे, DM पागुल यांनी केले। या प्रसंगी उपमुख्याध्यापक RK पाठक, पर्यवेक्षक JJ जोशी, श्रीमती SD कुलकर्णी, शिक्षक बंधू भगिनी, शिक्षक इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते।
सूत्रसंचालन व आभार M.R. काकडे, प्रास्तावित V.K. सोनवणे, परिचय B.D. सोनवणे आदींनी केले. कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. धुळे तालुक्यातील अजंग येथे PhD प्राप्त प्राध्यापक डॉक्टर मनीषा पाटील यांचा सत्कार सोहळा कार्यक्रम आज मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला जवाहर शिक्षण प्रसारक संस्था धुळेच्या संचालिका सौ अश्विनी कुणाल पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. या कार्यक्रमाप्रसंगी ताईसाहेब अश्विनी कुणाल पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमदार धुळे ग्रामीण बाबासाहेब कुणालजी रोहिदास पाटील हे होते. तर प्रमुख पाहुणे अध्यक्ष सरस्वती माता माध्यमिक व उच्च माध्यमिक संस्था मालेगाव काकासाहेब BM पाटील, वैद्यकीय अधिकारी सिव्हिल हॉस्पिटल मालेगाव श्री नानासाहेब डॉक्टर योगेश बळीराम पाटील, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती धुळे नानासाहेब बाजीराव हिरामण पाटील, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती धुळे आप्पासाहेब यशवंत दामोखेरणार, चेअरमन खरेदी विक्री धुळे आबासाहेब लहू काशीनाथ पाटील, चेअरमन दूध संघ धुळे बापूसाहेब वसंत देवराम पाटील, उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती धुळे दादासाहेब योगेश विनायक पाटील, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती धुळे दादासाहेब गुलाबराव धोंडू कोतेकर, जिल्हा अध्यक्ष युवक काँग्रेस धुळे गणेश मधुकर गर्दे, व्हाईस चेअरमन खरेदी विक्री धुळे अण्णासाहेब दिनकर पाटील, माजी व्हाईस चेअरमन कृषी उत्पन्न बाजार समिती धुळे भाऊसाहेब रितेश सुरेश पाटील, सरपंच अजंग श्रीमती शोभाबाई पंडितराव पाटील आदी सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला. लोकशाही या मराठी न्यूज चॅनलवरील बंदी तात्काळ उठवावी या आशयाची मागणी साक्री तालुका जनग्रामीण पत्रकार संघातर्फे तहसीलदार यांना निवेदन देऊन करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे की मीडिया हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून तो समाजातील विविध घटकांना न्याय देण्याचं काम करतो. तसेच अन्यायग्रस्तांसाठी आवाज उठवण्याचं नेहमीच काम करतो. प्रसार माध्यमांवर काही क्षुल्लक कारणावरून बंदी घालून अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रयत्न केंद्र सरकारच्या वतीने करण्यात येतोय. लोकशाही या मराठी प्रसार माध्यमावर काही क्षुल्लक कारणांमुळे 30 दिवसाची बंदी करण्यात आली असून ही सरकारची दडपशाही आहे. लोकशाही या प्रसार माध्यमावर यापूर्वीही 72 तासांची बंदी घालण्यात आली होती, परंतु त्यावेळी त्यांनी न्यायालयीन लढाई लढून आपली लढाई जिंकली. आता 30 दिवसांच्या बंदीसाठी लायसन्सच्या कागदपत्रांची पूर्तताचे कारण दाखवत 30 दिवसांची बंदी करण्यात आली आहे. खरं तर यामागे मोठे राजकारण असल्याचे समजत आहे. तरी सत्याच्या बाजूने बातम्या दाखवणारे लोकशाही प्रसार माध्यमांची बंदी तात्काळ उठवून दूर करावी व प्रक्षेपण करण्यास अनुमती द्यावी. यावेळी जनगामी पत्रकार संघाचे धुळे जिल्हा सल्लागार बापूसाहेब GT मोहिते, जिल्हा संघटक विद्यानंद पाटील, सतीश पेंढारकर, तालुका अध्यक्ष प्रकाश वाघ, जितेंद्र जगदाळे, खंडेराव पवार, सचिन सोनवणे, हरीश मंडलिक, कल्पेश मिस्त्री, अकीश शहा, संघपाल मोरे, ज्ञानेश्वर शिवदे आदी सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते. पत्रकार संघाचे पदाधिकारी आहोत. आज आम्ही तहसीलदार साहेब यांना लोकशाही जे मराठी चॅनल आहे ते चॅनलला 30 दिवसासाठी बंद करण्यात आलं. तर त्या बंद करण्यासाठी त्याला सुरू करण्यासाठी आज आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे. लोकशाहीचा जो प्रभावी स्तंभ आहे ज्याला आपण मीडिया म्हणतो, जो साधारण लोकांच्या समस्येसाठी कायम झटणारा जो प्रभावी माध्यम जे मीडिया आहे, या मीडियावर आज अनेक प्रकारचे संघर्ष करावे लागतात. आणि त्याच्यातच आज लोकशाही नावाचं जे मराठी प्रसार माध्यम आहे याच्यावर केंद्र सरकारद्वारे बंदी आणण्यात आलेली आहे. 30 दिवसासाठी काही किरकोळ कारणास्तव बंदी आलेली आहे. ती बंदी उठवून त्यांना ते चॅनलला सुरू करण्यासंदर्भात तहसीलदार साहेबांना आज आम्ही जनग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने निवेदन दिलं आहे. तरी आमच्या मागण्या मंजूर कराव्यात यासाठी आम्ही शासनाला विनंती केलेली आहे. धन्यवाद. देवळा तालुक्यातील वाखारी येथील गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे कलाविष्कार सादर करून उपस्थित मान्यवरांची मने जिंकलीत. चिमुकल्यांनी वेगवेगळे कलाविष्कार सादर करून शिवतांडव तसेच रामलीला सादर केली. त्याचप्रमाणे नाटिकेच्या माध्यमातून वयस्कर आईवडिलांचा सांभाळ करा असा संदेश दिला.
याप्रसंगी प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध खानदेशी गायक प्रशांतदादा देसले उपस्थित होते. तसेच खानदेशी अभिनेत्री व आकाशवाणी निवेदिका पूनमताई बेडसे उपस्थित होत्या. वाखारीच्या सरपंच अश्विनीताई वाघ, RBG ज्युनियर कॉलेजचे संचालक प्रमोद गांगुर्डे तसेच शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष गोकुळ वाघ उपस्थित होते. संस्थेच्या अध्यक्षा माननीय मीनाक्षीताई पाटील यांनी अध्यक्षस्थान स्वीकारले. सरस्वती पूजन, दीप प्रज्वलन झाल्यानंतर गुरुकुलचे संचालक माननीय विष्णू निकम, बीना निकम यांनी सर्व पाहुण्यांचा सत्कार केला. गुरुकुलच्या संचालिका बीना निकम यांनी प्रास्ताविक केले. सर्व पाहुण्यांनी चिमुकल्यांना बक्षिसं देऊन त्यांचे कौतुक केले. वेगवेगळे कलाविष्कार सादरीकरण करवून घेण्यात गुरुकुलच्या शिक्षिका आशा सोंजे, मनीषा जाधव, सोनल जाधव, पूर्वा ठाकरे, निकिता पवार यांचा मोलाचा वाटा होता. या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पायल लोढा यांनी केले व पूनम लोढा यांनी आभार मानलेत. श्री अयोध्या येथे प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा महाउत्सवानिमित्त धुळे येथील श्री पंचमुखी हनुमान मंदिरात दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 5 वाजेपासून भव्य दीपोत्सव, सामूहिक 11,000 श्री हनुमान चालीसा पठण, महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंदिराचे विश्वस्त पंडित शिवप्रसाद सत्यनारायणजी शर्मा यांनी केले आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. न्यायासाठी धुळ्यात 71 वर्षीय बाबांचे अमरण उपोषण. नकाने येथील श्री जैतोबा महाराजांचे मंदिर ठरतंय भाविकांचे श्रद्धास्थान. धुळ्यात चर्मकार समाज बांधवांतर्फे एकच जल्लोष. कापडणे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर राहीन, उपसरपंच हरीश पाटील यांचे प्रतिपादन. सरल एज्युकेशन सोसायटी संचलित महाविद्यालयांचा हिरक महोत्सव उत्साहात संपन्न. किसनराव सोनोजी करणकाळ न्यू सिटी हायस्कूल धुळे येथे हस्तलिखित अंक प्रकाशन सोहळा संपन्न. धुळे तालुक्यातील अजंग येथे PhD प्राप्त प्राध्यापक डॉक्टर मनीषा पाटील यांचा सत्कार. लोकशाही या मराठी न्यूज चॅनलवरील बंदी तात्काळ उठवावी, साक्री तहसीलदारांना निवेदन. गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल वाखारी तालुका देवळा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात संपन्न. याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जय हिंगलाज.